आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बाबा काय झालं, काय म्हणाली वृंदाताई? काय ठरलं? राहते ना? सांगा ना बाबा। नाही, वृंदा इथे राहणार नाही। पण का बाबा? हो नाही, म्हणजे तिने त्याचं कारण मला सांगितलंय आणि मला पटलंय ते। तुमचं पण मत बदललं असं काय सांगितलं वृंदाताईने? आहे आम्हा बाप लेकीतलं आहे ते, आणि सगळंच तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण प्रत्येकाचं वैयक्तिक मत असं काही असू शकतं आणि आपण सगळ्यांनी त्याचा आदर करायला हवा। आणि असं समजा की वृंदा तिच्याच घरी राहील हा निर्णय माझा आहे, हा विषय आता इथेच बंद। हा, तुम्ही सगळ्यांनी येऊन जाऊन तिची काळजी घ्या बस। पण बाबा ठरलं ते ठरलं, तर पुन्हा हा विषय नको, कळलं? चला चला आता पुढच्या तयारीला लागा। आणि हा, सगळ्यात आधी एक महत्वाचं अजून एक, तुमच्या आईची एक इच्छा होती, ती आपण सगळ्यांनी पूर्ण करायला हवी। कुठली इच्छा बाबा? पहिल्या नातवाची चाहूल लागेल तेव्हा घरामध्ये एक छानशी सत्यनारायणाची पूजा घालेन असं तिने ठरवलं होतं। नातवाचं तोंड पाहणं काही तिच्या नशिबात नव्हतं, पण आपण ही तिची इच्छा पूर्ण करूया। आपल्या घरात तिथे छान सत्यनारायणाची पूजा घालूया आणि सगळ्यांना मस्तपैकी जेवायला बोलूया, चालेल? हो बाबा चालेल। हा, क्या बात आहे काका, एक नंबर आयडिया आहे। पण त्या दिवशी मी शाळेत नाही जाणार हं. आधीच सांगते। तू फक्त वाटच बघ, कधी एकदा कारण मिळते आणि तू सुट्टी घेतेस। हा, जशी स्वतः शाळेत जात असताना मग ती उड्या मारत जात होतीस ना, ढकलूनच शाळेत पाठवावं लागायचं। हा बरं बरं, कळलं कळलं। बाबा, ओविताईला ही गुड न्यूज सांगायला लागेल ना? मी फोन करू? नाही नाही, अजिबात नको। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असा फोनवरनं टिपता येणार नाही। मी स्वतः जाईन आणि सांगेन तिला। ठीक आहे, चला आता कामाला लागायला पाहिजे काका, थोडा पण वेळ घालवून चालणार नाही ना। मी आत्ताच्या आत्ता मार्केटला जातो आणि जेवणाचं सामानाचं सगळं बघून येतो। आपल्या पोराच्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये काय पण प्रॉब्लेम आला नाही पाहिजे भाऊ। हो हो नाना, काय? पण एका अटीवर, हा सगळा खर्च मी करणार, अहो, जेवणाचाही आणि पूजेचा सुद्धा, कळलं? असं म्हणताय? ठीक आहे, पण मेन्यू आपण ठरवणार, चालेल? चालेल। चालेल। आबा तुझं वही पेन घे आणि ये, मी काय सांगतो ते लिहून घे। ये लवकर ये, ये आली का? हे लवकर ये, बस 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 बस। हा लिही, घ्या लिहून। सगळ्यात पहिले लिही ती वृंदाची फेवरेट वाटाणा उसळ। हा, बटाट्याची सुकी भाजी, काय काका? हो हो हो, मग बरोबर। हा, लिहिली का? हा, अजून गोड लोणचं लिही। आणि काय आवडतं का तिला? कोथिंबीरची वडी। कोथिंबीर वडी, मसूर आमटी लिही। अरे मेन आयटम राहिलाच ना भो, दह्यातली कोशिंबीर, मॅडमची फेवरेट।
अरे पण हे सगळं तर वृंदाताईच्या आवडीचं आहे. हा मग, अरे वृंदाताईच्या आवडीचंच असणार ना सगळं. सेलिब्रिटी कोण आहे? सेलिब्रिटी येणारं बाळ आहे, त्यामुळे आमच्या बाळाला जे आवडतं तेच आता तिला द्यायचं. काय ग वृंदाताई? वा 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 वा. कधी एकदा ही आनंदाची बातमी माझ्या ओळखीला सांगतोय असं झालंय मला खरंच. झालं, माझ्या कौतुकात पण ओवीचाच विचार, सतत तिचंच कौतुक. अहो, 6:30 झालेत, मला उठवायचं तरी. ठीक आहे. अहो ठीक आहे, काय सगळी कामं राहिली आहेत. चहा करायचाय, आकाश भाऊजींना नाश्ता द्यायचाय, बाजू व्हा. माझ्यासाठी रात्र अजून संपली नाहीये आणि तू काय टिपिकल संसारी बाईसारखी मूड नको खराब करू. तसं नाही, पण किमान सकाळचा चहा तरी वेळेत द्यायला हवा ना. मॅडम, तुमच्यासाठी स्पेशल आल्याचा फक्कड चहा. तुम्ही कशाला केलात? मला हाक मारायची ना, मी केला असता. मला तुझ्यासाठी करायचं असेल तर असं का? घे. हं? एका महत्वाच्या विषयावर बोलूया. महत्वाचा विषय हं? कसला? रिलॅक्स. पी. फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग? तू अजून मला सांगितलं नाहीस तुला किती मुलं हवी आहेत. मला नाही माहित. बरं ठीक आहे, मुलगा की मुलगी हे तर सांगू शकतेस. मला दोन्ही चालते. हो का? मुलगा असेल तर माझ्यासारखा.
आत्ता गोड झाला. अशीच मुलगी झाली तर तुझ्यासारखी सुंदर, लाजणारी. आता जास्त गोड लागतं. चला आता मला काम करू दे. मलाही खूप काम आहे. इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला कसली काम आहे? सांगू कसलं काम? तुम्ही पण ना. अहो तर थांबा, मी 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 करते. तू चादर झटक, मी दोघांसाठी चहा घेऊन. अहो नाही, थांबा, मी बनवते. तू मराठीचा शिक्षक आहेस ना? हो. मग उगीच गणिताचा शिक्षक असल्यासारखा ना हिशोब मांडत बसू नकोस, कळलं ना? अरे तुझ्या भल्यासाठीच सांगतोय मी. बघितलंस तुझा बाबा मी किती कप चहा पितोय ना याचा हिशोब करत बसलाय. अरे बाबा हो, का उगाच चहा मोजताय डॉक्टर काकांचा? तो असंच आहे ग, त्याची ना ही जुनी खोड आहे. पण माझ्याकडे औषध नाही आहे याच्यावरती ग. बाकी मुक्ता, चहा मात्र फर्स्ट क्लास जमायला लागलाय तुला एकदम. अरे काय विचारू नकोस, अलीकडे स्वयंपाक सुद्धा खूप छान जमायला लागलाय तिला. हं. आता तिचाच नंबर आहे ना. हं. आता सासरच्या माणसांची मनं जिंकायची जोरदार तयारी सुरू आहे अगदी जय्यात. वा वा वा. मग बघितलंस की नाही एखादं स्थळ मुक्ताबाईंसाठी? काका काय इच्छा नसूनही शोध सुरू आहे. कसं आहे, आता वृंदावनीनंतर हे पाखरू सुद्धा उडून जाईल घरट्यातून. वेगळ्या फांदीवर तिचा संसार मांडेल. कसं आहे ना शरद, एकदा का सनई वाजली की बापाला मुलगी दिसनाशी होते रे. पण तरी स्थळ हे शोधावंच लागतं. झालं परत त्यांचं सुरू. सारखा माझ्या लग्नाचा विचार. बाळा, अगं बाप आहे तो. कसं आहे ना, मुलगी वयात आल्यानंतर कुठल्याही बापाला तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागतेच. अरे अशोक, लग्नावरनं विषय निघाला तर मला आठवलं, हं. माझा एक मित्र आहे, म्हणजे खरं तर पेशंटच आहे पण मित्र सुद्धा आहे. त्याची मुलगी आपल्या मुक्ताच्याच कॉलेजमध्ये आहे. बहुतेक सिनियर आहे हिच्यापेक्षा. तिच्या लग्नाचं बघतोय तो. बर. तर माझ्या डोळ्यासमोरनं पटकन आपला आकाश आला, म्हणजे समीरचा लहान भाऊ रे. हं. कसा आहे रे हा मुलगा? नाही म्हणजे माझी फारशी ओळख नाही त्याच्याशी, लग्नामध्येच फक्त भेट झाली होती. तर मी विचार करत होतो स्थळ म्हणून सुचवावं. काय वाटतं तुला? अरे नाही, अगदी आकाशराव म्हणजे अगदी गुणी मुलगा आहे. हो, अगदी हरहुन्नरी आहेत ते. पण परमनंट असा चांगलासा जॉब नाही हातामध्ये. अरे जॉब करायची गरजच नाही. म्हणजे हा सरोदे जो आहे ना, हा एकदम गडगंज श्रीमंत माणूस आहे. बर. त्याचे अनेक प्रकारचे बिझनेस आहेत. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी बिझनेस मध्ये आकाशरावांना अडकवून घेऊ शकतो तो. मग काय उत्तमच. सिद्धी, ओ मी ओळखते तिला. आकाशसाठी काही बरी मुलगी नाहीये ती. खूप ऍटिट्यूड आहे आणि आपण म्हणतो ना पैशाचा माज, तो आहे तिला. आई शपथ आहे, तू कशाला एवढी जजमेंटल होतेस? म्हणजे कोणाच्या लाईफचा डिसिजन आपण कशाला घ्यायचा? तू कशाला ठरवतेस? हे बघ, मी कोणाला जज करत नाहीये.
मला जे माहितीये ते मी सांगते आणि सिद्धीला मी खूप चांगलं ओळखते आणि आकाश सारख्या चांगल्या मुलासाठी एक मिनिट तुला काय माहिती आकाश कसा आहे ते? तू अशी कितीशी ओळखतेस त्याला? बरं, परत कोण कोणाचं लाईफ पार्टनर होऊ शकतो कोण नाही हे आपण कशाला ठरवायचं ना? आकाश आपल्या ओळखीचा आहे. तसं तर आपण खूप लोकांना ओळखतो. मग प्रत्येकाला सांगत बसतेस का तुमच्यासाठी कोण लाईफ पार्टनर म्हणून योग्य आहे कोण नाही ते? आकाशचं डिसिजन आकाशवर सोड. वेदा, तुला का खुपतं इतकं? मला काही खबर नाहीये बाबा, तू तुझं सांग ना. तुला काय वाटतं इतकं आकाश बद्दल? हे बघ, तो आपल्या ओवीताईचा दीर आहे. त्या नात्याने तो आपलाही कोणीतरी लागतोच ना. इतकंच का फक्त? वेदा, ए काय चाललंय तुमचं? हा, आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय, कसं बोलतोय, काय याचं काही भान आहे तुम्हाला? काय ग? आणि आकाशच्या लग्नाच्या बाबतीत ते ठरवायला त्याच्या घरचे आणि आम्ही आहोत ना इथे. तुम्हाला त्याच्यावरती चर्चा करायची काय गरज नाहीये. काय ग, कळतंय का? तुला कॉलेजला जायचंय ना, मग निघ आणि गरज नसताना मध्ये चोंबडेपणा करत जाऊ नकोस. चोंबडेपणा तर तू केलास आकाशच्या लग्नाचा विषय निघाल्यावर. आज चला निघा, आपापल्या कामाला लागा. चला चला. शरद, खरं वेदाचं मला काही कळत नाहीये रे. उद्धटपणा फारच वाढलाय तिचा. लहान आहे रे अजून. अरे मला इतके दिवस तसंच वाटत होतं, पण खरंच हल्ली मला काही कळेल असं झालंय. बाबा रोज तुझ्याकडे दवाखान्यात येते, तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना, काही बिनसलं नाहीये ना तिकडे? आणि आमच्यापेक्षा हल्ली तुझ्या संपर्कात असते ती जास्त. तुला काही माहिती आहे का? हा अभिर तुला आवडतं? हे बघ, जे असेल ना ते स्पष्टपणे सांग मला. जर आवडत असेल तर हो म्हण, पण जर तसं नसेल तर मात्र मी त्याला आपल्या क्लिनिकमध्ये पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. आणि तसा जर त्यांनी प्रयत्न केला तर मग नाही, नको. म्हणजे तो तुला आवडतं, हो ना? आता असं तुला काही सांगायला ना, तो आजी चिडलेला आहे, वेगळंच टेन्शन क्रिएट होईल. काय रे? हो अरे, सगळं व्यवस्थित आहे, तू काळजी नको करू. अहो काय करताय? तुला मदत? काही नको, मी करते. मी करतो. अहो नको, मी करते म्हंटल ना. मी करतो म्हटलं ना. काही नको, मी करते. द्या. अहो, असं म्हणतात की दोघांनी मिळून केलं तर जीवनात प्रेम उतरत. काही नको, मला माहिती तुमचं काय चाललंय ते. मी करते. अगं थांब थांब, बघ पीठ लागलं. हा गेलं? थांब, त्या बाजूला पण आहे. हो, काढू दे हा मला नीट. मला कळतंय सगळं काय चाललंय ते. बरं बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. मी नवीन पद्धतीने चपाती बनवतो, तू डोळे बंद कर. काही नको, उलट कामं वाढवून ठेवाल तुम्ही. बाजूला व्हा.
माझ्यावर विश्वास नाही. सगळ्यात जास्त विश्वास तुमच्यावरच आहे. आहे ना. मग डोळे बंद कर. बंद कर. बर. उघडायचे नाहीत हा. उघड आता. वा, खूप सुंदर चपाती बनवली तुम्ही. इतकी सुंदर की कोणी एका घासात संपवेल. आजपासून या घराशी माझा संबंध संपला. लेकीसाठी जोडीदार निवडताना मी चुकलो आणि माझ्या ओवीचं आयुष्य भरकटलं की काय असं वाटू लागलं होतं. पण नाही, माझा निर्णय चुकला नाही. सुखात आहे माझी ओवी.